प्रश्न क्रमांक 1. आग्र्याहून सुटका करून घेताना शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना कुठे ठेवले? आणि आपले पर्याय आहेत: ए जोधपूर, बी मथुरा, सी दिल्ली, डी गोलकोंडा. आणि आपले योग्य उत्तर आहे बी मथुरा. प्रश्न क्रमांक 2. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणत्या भागात केली? आणि आपले पर्याय आहेत: ए कोकण, बी जावळी, सी मावळ, डी यापैकी नाही. आणि आपले योग्य उत्तर आहे सी मावळ. प्रश्न क्रमांक 3. विशाळगडाकडे कूच करताना शिवाजी महाराजांनी कोणत्या आदिलशाही सरदारचा विरोध मोडून काढला? आणि आपले पर्याय आहेत: ए अफजल खान, बी पालवणचे दळवी व शिंगारपूरचे सुर्वे, सी जावळीचे मोरे, डी यापैकी नाही. आणि आपले योग्य उत्तर आहे बी पालवणचे दळवी व शिंगारपूरचे सुर्वे. प्रश्न क्रमांक 4. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी जिंकून जावळीच्या खोऱ्यात कोणता किल्ला बांधला? आणि आपले पर्याय आहेत: ए रायगड, बी शिवनेरी, सी राजगड, डी प्रतापगड. आणि आपले योग्य उत्तर आहे डी प्रतापगड. प्रश्न क्रमांक 5. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव काय ठेवले? आणि आपले पर्याय आहेत: ए राजगड, बी प्रतापगड, सी भुईकोट किल्ला, डी रायगड. आणि आपले योग्य उत्तर आहे ए राजगड. प्रश्न क्रमांक 6. शिवरायांचा राज्याभिषेक कधी झाला? आणि आपले पर्याय आहेत: 6 जून 1664, बी 6 जून 1674, सी 6 जून 1684, डी 6 जून 1670. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंट करा. आणि आपले योग्य उत्तर आहे बी 6 जून 1674. प्रश्न क्रमांक 7. राजाराम महाराजांच्या नंतर मराठांचे राज्य कोणी चालवले? आणि आपले पर्याय आहेत: ए महाराणी ताराबाई, बी बाजीराव पहिला, सी छत्रपती शाहू, डी महाराणी येसूबाई. आणि आपले योग्य उत्तर आहे ए महाराणी ताराबाई. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. प्रश्न क्रमांक 8. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रामध्ये कोणते युगपूर्वतक व्यक्तिमत्व उदयास आले? आणि आपले पर्याय आहेत: ए राजश्री शाहू महाराज, बी छत्रपती संभाजी महाराज, सी छत्रपती शिवाजी महाराज, डी यापैकी नाही. आणि आपले योग्य उत्तर आहे सी छत्रपती शिवाजी महाराज. प्रश्न क्रमांक 9. संभाजी महाराजांना कोठे पकडण्यात आले? आणि आपले पर्याय आहेत: ए पाटण, बी संगमेश्वर, सी संगमनेर, डी वाई. आणि आपले योग्य उत्तर आहे बी संगमेश्वर. प्रश्न क्रमांक 10. रायगडाला वेढा पडल्यावर राजाराम महाराज कोणत्या गडावर निसटून गेले? आणि आपले पर्याय आहेत: ए पन्हाळा, बी जिंजी, सी जंजिरा, डी प्रतापगड. आणि आपले योग्य उत्तर आहे डी प्रतापगड. प्रश्न क्रमांक 11. मराठ्यांचा नाशिक जवळचा कोणता किल्ला औरंगजेब बादशाला घेता आला नाही? आणि आपले पर्याय आहेत: ए शिवनेरी, बी रामशेज, सी नळदुर्ग, डी प्रतापगड. आणि आपले योग्य उत्तर आहे बी रामशेज. प्रश्न क्रमांक 12. शिवाजी महाराज यांचे मूल संभाजी यांनी कोणाला आश्रय दिला होता? आणि आपले पर्याय आहेत: ए मोहम्मद अकबर, बी शहाजहान, सी मुराद, डी आदिलशाह. आणि आपले योग्य उत्तर आहे ए मोहम्मद अकबर. प्रश्न क्रमांक 13. शिवाजी महाराजांनी बोरप्या डोंगरावर कोणता किल्ला बांधला होता? आणि आपले पर्याय आहेत: ए तोरणा, बी प्रचंडगड, सी जंजिरा, डी प्रतापगड.
आणि आपले योग्य उत्तर आहे डी प्रतापगड. प्रश्न क्रमांक 14. शिवकालीन शिवराई नाणे कोणत्या धातूने बनवलेले असेल? आणि आपले पर्याय आहेत ए पित्तळ, बी तांबे, सी चांदी, डी ॲल्युमिनियम. तुम्हाला जर या प्रश्नाचे योग्य उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. आणि आपले योग्य उत्तर आहे बी तांबे. प्रश्न क्रमांक 15. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांना कोणी बंदी बनवले होते? आणि आपले पर्याय आहेत ए शहाजहान, बी औरंगजेब, सी आदिलशाह, डी जयसिंग. आणि आपले योग्य उत्तर आहे सी आदिलशाह. प्रश्न क्रमांक 16. छत्रपती शिवाजी महाराज दारुगोळा कोणाकडून विकत घ्यायचे? आणि आपले पर्याय आहेत ए पोर्तुगीज, बी डच, सी ब्रिटिश, डी इंग्रज. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. आणि आपले योग्य उत्तर आहे ए पोर्तुगीज. प्रश्न क्रमांक 17. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काशीमधील कोणत्या पंडितने केला होता? आणि आपले पर्याय आहेत ए श्री विश्वेश्वर, बी गुरु रामदास, सी गागाभट्ट, डी यापैकी नाही. आणि आपले योग्य उत्तर आहे सी गागाभट्ट. प्रश्न क्रमांक 18. छत्रपती शिवाजी महाराज यांचे संपूर्ण सिंहासन किती वजनाचे होते? आणि आपले पर्याय आहेत ए 32 मन, बी 35 मन, सी 33 मन, डी 34 मन. आणि आपले योग्य उत्तर आहे ए 32 मन. प्रश्न क्रमांक 19. शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी यांच्या मुलाचे नाव काय होते? आणि आपले पर्याय आहेत ए शिवाजी, बी कान्हाजी, सी तानाजी, डी शाहू. आणि आपले योग्य उत्तर आहे डी शाहू. प्रश्न क्रमांक 20. महाराजांचे राजनीतिक गुरु आणि संरक्षक कोण होते? आणि आपले पर्याय आहेत ए संत नामदेव, बी दादाजी कोंडदेव, सी नारायणराव, डी यापैकी नाही. आणि आपले योग्य उत्तर आहे बी दादाजी कोंडदेव. प्रश्न क्रमांक 21. छत्रपती शिवाजी यांचे जन्माचे नाव काय आहे? आणि आपले पर्याय आहेत ए शिवाजी भोसले, बी शिवाजी महाराज, सी शिवाजी राजे, डी शिवाजी छत्रपती. आणि आपले योग्य उत्तर आहे ए शिवाजी भोसले. प्रश्न क्रमांक 22. छत्रपती शिवाजींचा जन्म कोणत्या वर्षी झाला? आणि आपले पर्याय आहेत 1642, बी 1634, सी 1630, डी 1627. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. आणि आपले योग्य उत्तर आहे सी 1630. प्रश्न क्रमांक 23. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते? आणि आपले पर्याय आहेत ए ताराबाई, बी जिजाबाई, सी रुक्माबाई, डी अहिल्याबाई. आणि आपले योग्य उत्तर आहे बी जिजाबाई. प्रश्न क्रमांक 24. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते? आणि आपले पर्याय आहेत ए दत्ताजी राजे, बी मालोजी राजे, सी शहाजी राजे, डी संभाजी राजे. आणि आपले योग्य उत्तर आहे सी शहाजी राजे. प्रश्न क्रमांक 25. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासन यंत्रणेला काय म्हणतात? आणि आपले पर्याय आहेत ए जहांगीर व्यवस्था, बी मनसबदारी प्रणाली, सी अष्टप्रधान प्रणाली, डी पेशवाई पद्धती. आणि आपले योग्य उत्तर आहे सी अष्टप्रधान प्रणाली. प्रश्न क्रमांक 26. छत्रपती शिवाजींनी अनेक युद्धामध्ये कोणत्या शक्तिशाली मुघल साम्राज्याचा सामना केला? आणि आपले पर्याय आहेत ए शहाजहान,
बी औरंगजेब, सी अकबर, डी जहांगीर. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. आणि आपले योग्य उत्तर आहे बी औरंगजेब. प्रश्न क्रमांक 27. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू कधी झाला? आणि आपले पर्याय आहेत ए 3 एप्रिल 1678, बी 3 एप्रिल 1680, सी 3 एप्रिल 1682, डी 3 एप्रिल 1681. आणि आपले योग्य उत्तर आहे बी 3 एप्रिल 1680. प्रश्न क्रमांक 28. स्वराज्याचे संस्थापक म्हणून कोणाला ओळखले जाते? आणि आपले पर्याय आहेत ए छत्रपती शिवाजीराजे भोसले, बी छत्रपती संभाजीराजे भोसले, सी छत्रपती शहाजीराजे भोसले, डी यापैकी नाही. आणि आपले योग्य उत्तर आहे ए छत्रपती शिवाजीराजे भोसले. प्रश्न क्रमांक 29. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते? आणि आपले पर्याय आहेत ए सोयराबाई, बी सगुणाबाई, सी सईबाई, डी पुतळाबाई. तुम्हाला जर या प्रश्नाचे योग्य उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. आणि आपले योग्य उत्तर आहे सी सईबाई. प्रश्न क्रमांक 30. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये सचिव कोण होते? आणि आपले पर्याय आहेत ए निराजीरावजी, बी अण्णाजी दत्तो, सी अंबीरराव मोहिते, डी मोरो त्रिंबक पिंगळे. आणि आपले योग्य उत्तर आहे बी अण्णाजी दत्तो. प्रश्न क्रमांक 31. मराठा साम्राज्याचे शिवाजी महाराज हे कितवे छत्रपती होते? आणि आपले पर्याय आहेत ए पहिले, बी दुसरे, सी चौथे, डी पाचवे. आणि आपले योग्य उत्तर आहे ए पहिले. प्रश्न क्रमांक 32. कोंढाणा या किल्ल्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जात असे? आणि आपले पर्याय आहेत ए पुरंदर, बी प्रतापगड, सी राजगड, डी सिंहगड. आणि आपले योग्य उत्तर आहे डी सिंहगड. प्रश्न क्रमांक 33. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? आणि आपले पर्याय आहेत ए पुणे, बी मुंबई, सी नाशिक, डी बीड. आणि आपले योग्य उत्तर आहे बी मुंबई. प्रश्न क्रमांक 34. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुली खालीलपैकी कोणत्या आहेत? आणि आपले पर्याय आहेत ए राणूबाई, बी अंबिकाबाई, सी कमळाबाई, डी वरीलपैकी सर्व. आणि आपले योग्य उत्तर आहे डी वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 35. प्रतापरावांच्या मृत्यूनंतर चौथे सरसेनापती कोण बनले? ए रामदास, बी हंबीरराव, सी बाजीप्रभू, डी दादाजी. आणि आपले योग्य उत्तर आहे बी हंबीरराव. प्रश्न क्रमांक 36. शिवप्रताप दिन कधी साजरा केला जातो? आणि आपले पर्याय आहेत ए 10 नोव्हेंबर, बी 15 नोव्हेंबर, सी 12 नोव्हेंबर, डी 14 नोव्हेंबर. आणि आपले योग्य उत्तर आहे ए 10 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 37. शिवाजी महाराजांवर आजपर्यंत किती पुस्तके लिहिण्यात आली आहेत? आणि आपले पर्याय आहेत ए 40 पुस्तके, बी 55 पुस्तके, सी 60 पुस्तके, डी 70 पुस्तके. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. आणि आपले योग्य उत्तर आहे सी 60 पुस्तके.
प्रश्न क्रमांक 38, महाराजांनी सर्वात पहिला तोरणा किल्ला जिंकला, या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? आणि आपले पर्याय आहेत: ए प्रचंडगड, बी सिंहगड, सी प्रतापगड, डी कालीगड. आणि आपले योग्य उत्तर आहे ए प्रचंडगड. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. प्रश्न क्रमांक 39, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांची पदे कोणी सांभाळली? आणि आपले पर्याय आहेत: ए रामदास, बी बाजीप्रभू, सी राजाराम, डी संभाजी. आणि आपले योग्य उत्तर आहे डी संभाजी. प्रश्न क्रमांक 40, शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटे कोठे कापली होती? आणि आपले पर्याय आहेत: ए लाल महाल, बी आग्रा, सी राजगड, डी सिंहगड. आणि आपले योग्य उत्तर आहे ए लाल महाल. प्रश्न क्रमांक 41, पायदळाच्या प्रमुखास काय म्हणतात? आणि आपले पर्याय आहेत: ए बारगीर, बी शिलेदार, सी सरनोबत, डी घोडस्वार. आणि आपले योग्य उत्तर आहे सी सरनोबत. प्रश्न क्रमांक 42, हेर खात्याचा प्रमुख कोण होते? आणि आपले पर्याय आहेत: ए अण्णाजी दत्तो, बी बहरजी नाईक, सी अंबीरराव मोहिते, डी नेताजी पालकर. आणि आपले योग्य उत्तर आहे बी बहरजी नाईक. प्रश्न क्रमांक 43, शिवाजी महाराजांनी माळवणजवळ कोणता जलदुर्ग बांधला? आणि आपले पर्याय आहेत: ए पद्मदुर्ग, बी सिंधुदुर्ग, सी नळदुर्ग, डी विजयदुर्ग. आणि आपले योग्य उत्तर आहे बी सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 44, सिद्धी जोहरने कोणत्या गडाला वेढा दिला होता? आणि आपले पर्याय आहेत: ए पुरंदर, बी प्रतापगड, सी पन्हाळा, डी रायगड. आणि आपले योग्य उत्तर आहे सी पन्हाळा. प्रश्न क्रमांक 45, छत्रपती शिवाजींच्या नौदल ताफ्याला काय म्हणतात? आणि आपले पर्याय आहेत: ए भारतीय आरमार, बी शिवाजींचे आरमार, सी कोकण फील्ड, डी मराठा नौदल. आणि आपले योग्य उत्तर आहे डी मराठा नौदल. प्रश्न क्रमांक 46, शिवाजी महाराजांनी प्रथम कोणता किल्ला ताब्यात घेतला होता? आणि आपले पर्याय आहेत: ए रायगड, बी तोरणा, सी प्रतापगड, डी राजगड. आणि आपले योग्य उत्तर आहे बी तोरणा. प्रश्न क्रमांक 47, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मामाचे गाव कोणते होते? आणि आपले पर्याय आहेत: ए सिंदखेड राजा, बी मावळ, सी जुन्नर, डी पुणे. आणि आपले योग्य उत्तर आहे ए सिंदखेड राजा. प्रश्न क्रमांक 48, बादशहाच्या तंबूवरील सोन्याचा कळस कापणारे कोण? आणि आपले पर्याय आहेत: ए संताजीराव घोरपडे, बी तानाजी मालुसरे, सी धनाजी जाधव, डी गोमाजी नाईक. आणि आपले योग्य उत्तर आहे ए संताजीराव घोरपडे. प्रश्न क्रमांक 49, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सख्या भावाचे नाव काय होते? आणि आपले पर्याय आहेत: ए व्यंकोजी राजे, बी मालोजी राजे, सी संभाजी राजे, डी दत्ताजी राजे. आणि आपले योग्य उत्तर आहे सी संभाजी राजे. प्रश्न क्रमांक 50, शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई कोणत्या कुळात जन्माला आलेल्या हुशार महिला होत्या? आणि आपले पर्याय आहेत: ए गायकवाड, बी भोसले, सी जाधव, डी यापैकी नाही. आणि आपले योग्य उत्तर आहे सी जाधव.
प्रश्न क्रमांक 51. छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह कोणासोबत झाला? आणि आपले पर्याय आहेत: ए. गुणवंताबाई इंगळे, बी. सईबाई निंबाळकर, सी. सोयराबाई मोहिते, डी. पुतळाबाई पालकर. आणि आपले योग्य उत्तर आहे बी. सईबाई निंबाळकर. प्रश्न क्रमांक 52. शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे? आणि आपले पर्याय आहेत: ए. हिंदी, बी. मराठी, सी. तेलुगू, डी. संस्कृत. आणि आपले योग्य उत्तर आहे डी. संस्कृत. प्रश्न क्रमांक 53. शिवाजी महाराजांचा राजाराम हा मुलगा त्यांना कोणत्या पत्नीकडून झाला होता? आणि आपले पर्याय आहेत: ए. सोयराबाई, बी. सईबाई, सी. पुतळाबाई, डी. कांतीबाई. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. आणि आपले योग्य उत्तर आहे ए. सोयराबाई. प्रश्न क्रमांक 54. छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होते? आणि आपले पर्याय आहेत: ए. 1, बी. 2, सी. 3, डी. 4. जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. आणि आपले योग्य उत्तर आहे बी. 2. प्रश्न क्रमांक 55. छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती? आणि आपले पर्याय आहेत: ए. पावनखिंड, बी. पानिपत, सी. संगमनेर, डी. यापैकी नाही. आणि आपले योग्य उत्तर आहे सी. संगमनेर. प्रश्न क्रमांक 56. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनले होते? आणि आपले पर्याय आहेत: 1678, बी. 1675, सी. 1679, डी. 1674. आणि आपले योग्य उत्तर आहे डी. 1674. प्रश्न क्रमांक 57. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेवटच्या पत्नीचे नाव काय होते? आणि आपले पर्याय आहेत: ए. लक्ष्मीबाई, बी. सईबाई, सी. पुतळाबाई, डी. सोयराबाई. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. आणि आपले योग्य उत्तर आहे ए. लक्ष्मीबाई. प्रश्न क्रमांक 58. शहाजीराजे मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते? आणि आपले पर्याय आहेत: ए. आजोबा, बी. वडील, सी. पुतण्या, डी. भाऊ. आणि आपले योग्य उत्तर आहे बी. वडील. प्रश्न क्रमांक 59. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण किती पत्न्या होत्या? आणि आपले पर्याय आहेत: ए. 3, बी. 5, सी. 7, डी. 8. आणि आपले योग्य उत्तर आहे डी. 8. प्रश्न क्रमांक 60. 1674 मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोठे झाला होता? आणि आपले पर्याय आहेत: ए. तोरणा, बी. प्रतापगड, सी. रायगड, डी. शिवनेरी. आणि आपले योग्य उत्तर आहे सी. रायगड. प्रश्न क्रमांक 61. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणाच्या काळात केली? आणि आपले पर्याय आहेत: ए. जयसिंग, बी. आदिलशहा, सी. औरंगजेब, डी. वरील नाही. आणि आपले योग्य उत्तर आहे सी. औरंगजेब. प्रश्न क्रमांक 62. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती? आणि आपले पर्याय आहेत: ए. तोरणा, बी. रायरेश्वर, सी. अलीगड, डी. प्रतापगड. आणि आपले योग्य उत्तर आहे बी. रायरेश्वर. प्रश्न क्रमांक 63. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते? आणि आपले पर्याय आहेत: ए. तुळजा, बी. जगदंबा, सी. भवानी, डी. शस्त्र. तुम्हाला जर या प्रश्नाचे योग्य उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा.
आणि आपले योग्य उत्तर आहे सी भवानी। प्रश्न क्रमांक 64, शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कोणी दिले होते? आणि आपले पर्याय आहेत ए शहाजीराजे, बी संभाजीराजे, सी सईबाई, डी जिजाबाई। आणि आपले योग्य उत्तर आहे डी जिजाबाई। प्रश्न क्रमांक 65, छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकले होते? आणि आपले पर्याय आहेत ए 320, बी 270, सी 360, डी 280। आणि आपले योग्य उत्तर आहे सी 360। प्रश्न क्रमांक 66, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? आणि आपले पर्याय आहेत ए शिवनेरी, बी तोरणा, सी रायगड, डी प्रतापगड। आणि आपले योग्य उत्तर आहे ए शिवनेरी। प्रश्न क्रमांक 67, शिवकाळात एकूण किती मावळखोरी प्रचलित होते? आणि आपले पर्याय आहेत ए 12, बी 15, सी 20, डी 22। आणि आपले योग्य उत्तर आहे ए 12। प्रश्न क्रमांक 68, शिवरायांनी कोणत्या गावी कोयना नदीवर दगडी पूल बांधून घेतला? आणि आपले पर्याय आहेत ए करंजगाव, बी शिवपूर, सी पारगाव, डी रामनगर। आणि आपले योग्य उत्तर आहे सी पारगाव। प्रश्न क्रमांक 69, 1663 मध्ये शिवरायांनी कोणावर हल्ला केला? आणि आपले पर्याय आहेत ए अफजल खान, बी शाहिस्ते खान, सी अकबर, डी बिरबल। आणि आपले योग्य उत्तर आहे बी शाहिस्ते खान। प्रश्न क्रमांक 70, पुरंदरच्या तहाने शिवरायांकडे किती किल्ले राहिले? आणि आपले पर्याय आहेत ए 15, बी 17, सी 10, डी 12। आणि आपले योग्य उत्तर आहे डी 12। प्रश्न क्रमांक 71, बाजीप्रभू देशपांडे यांच्या भावाचे नाव काय होते? आणि आपले पर्याय आहेत ए हंसाजी प्रभू, बी फुलाजी प्रभू, सी गोविंद प्रभू, डी तानाजी प्रभू। आणि आपले योग्य उत्तर आहे बी फुलाजी प्रभू। प्रश्न क्रमांक 72, शिवाजी महाराजांचे सिंहासन कोणी बनवले होते? आणि आपले पर्याय आहेत ए सदाशिव, बी रामजी दत्तो, सी तानाजी, डी दादोजी। तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल कमेंटमध्ये टाईप करा। आणि आपले योग्य उत्तर आहे बी रामजी दत्तो। प्रश्न क्रमांक 73, कोणत्या किल्ल्यावर सिद्धीचे वर्चस्व होते? आणि आपले पर्याय आहेत ए जंजिरा, बी पद्मदुर्ग, सी विजयदुर्ग, डी सिंधुदुर्ग। आणि आपले योग्य उत्तर आहे ए जंजिरा। प्रश्न क्रमांक 74, छत्रपती शिवरायांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यात झाला होता? आणि आपले पर्याय आहेत ए मालेगाव, बी बारामती, सी जुन्नर, डी बार्शी। आणि आपले योग्य उत्तर आहे सी जुन्नर। प्रश्न क्रमांक 75, महाराणी सईबाई यांची समाधी कोठे आहे? आणि आपले पर्याय आहेत ए शिवनेरी, बी विशाळगड, सी सिंधुदुर्ग, डी राजगड। आणि आपले योग्य उत्तर आहे डी राजगड। प्रश्न क्रमांक 76, छत्रपती शिवाजी महाराज जो टोप घालायचे त्याला काय म्हणतात? आणि आपले पर्याय आहेत ए पगडी, बी जिरे टोप, सी टोपी, डी फेटा। आणि आपले योग्य उत्तर आहे बी जिरे टोप।
प्रश्न क्रमांक 77. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनेचे नाव काय होते? आणि आपले पर्याय आहेत: ए. महाराणी जानकीबाई, बी. महाराणी ताराबाई, सी. महाराणी येसूबाई, डी. वरीलपैकी सर्व. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. आणि उत्तर आहे डी. वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 78. प्रति शिवाजी म्हणून कोणाला ओळखतात? आणि आपले पर्याय आहेत: ए. माणकोजी दहातोंडे, बी. नेताजी पालकर, सी. संताजी घोरपडे, डी. हंबीरराव मोहिते. आणि आपले योग्य उत्तर आहे बी. नेताजी पालकर. प्रश्न क्रमांक 79. स्वराज्याचे प्रधान पेशवे कोण होते? आणि आपले पर्याय आहेत: ए. राहुजी सोमनाथ, बी. अण्णाजी दत्तो, सी. बाळाजी आवजी, डी. मोरोपंत पिंगळे. आणि आपले योग्य उत्तर आहे डी. मोरोपंत पिंगळे. प्रश्न क्रमांक 80. महासाहेब जिजाऊ यांच्या आईचे नाव काय होते? आणि आपले पर्याय आहेत: ए. लक्ष्मीबाई, बी. म्हाळसाबाई, सी. मीराबाई, डी. सोयराबाई. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. आणि आपले योग्य उत्तर आहे बी. म्हाळसाबाई. प्रश्न क्रमांक 81. महाराजांना युद्ध करण्याचे शिक्षण कोणी दिले होते? आणि आपले पर्याय आहेत: ए. बाजीप्रभू, बी. शहाजी, सी. दादोजी, डी. तानाजी. आणि आपले योग्य उत्तर आहे सी. दादोजी. प्रश्न क्रमांक 82. कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड कशामुळे ठेवण्यात आले होते? आणि आपले पर्याय आहेत: ए. कान्होजी वीरमरण, बी. तानाजी वीरमरण, सी. जयदेव वीरमरण, डी. वरीलपैकी सर्व. आणि आपले योग्य उत्तर आहे बी. तानाजी वीरमरण. प्रश्न क्रमांक 83. पुरंदराच्या तहावर स्वाक्षरी करून शिवाजी महाराजांनी मोगलांना किती किल्ले दिले? आणि आपले पर्याय आहेत: ए. 24, बी. 25, सी. 23, डी. 30. तुम्हाला जर या प्रश्नाचे योग्य उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. आणि योग्य उत्तर आहे सी. 23. प्रश्न क्रमांक 84. छत्रपती शिवाजी महाराजांना किती भाऊ होते? आणि आपले पर्याय आहेत: ए. 5, बी. 2, सी. 3, डी. 1. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. आणि योग्य उत्तर आहे डी. 1. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. प्रश्न क्रमांक 85. शिवाजी महाराजांचे वडील कुठल्या सुलतान सेनेचे सेनापती होते? आणि आपले पर्याय आहेत: ए. विजापूर, बी. आदमपूर, सी. रायपूर, डी. विजापूर. आणि आपले योग्य उत्तर आहे ए. विजापूर. प्रश्न क्रमांक 86. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकट्या पुत्राचे नाव काय होते? आणि आपले पर्याय आहेत: ए. बाबाजीराजे, बी. शहाजीराजे, सी. राजारामराजे, डी. संभाजीराजे. आणि आपले योग्य उत्तर आहे सी. राजारामराजे. प्रश्न क्रमांक 87. छत्रपती संभाजी महाराजांना स्वतःचे दूध पाजून लहानाचं मोठं कोणी केले? आणि आपले पर्याय आहेत: ए. जिजाऊ, बी. धाराऊ, सी. सईबाई, डी. पुतळाबाई. आणि आपले योग्य उत्तर आहे बी. धाराऊ. प्रश्न क्रमांक 88. छत्रपती शिवाजी महाराज गळ्यात कशाची माळ घालायचे? आणि आपले पर्याय आहेत: ए. सोन्याची, बी. फुलाची, सी. कावड्याची, डी. मोत्याची. आणि आपले योग्य उत्तर आहे सी. कवड्याची.
प्रश्न क्रमांक 89, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? आणि आपले पर्याय आहेत ए प्रतापगड, बी राजगड, सी पुरंदर, डी रायगड. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. आणि आपले योग्य उत्तर आहे सी पुरंदर. प्रश्न क्रमांक 90, रायगड या किल्ल्याचे जुने नाव काय होते? आणि आपले पर्याय आहेत ए रायरी, बी माऊली, सी जावळी, डी तोरणा. आणि आपले योग्य उत्तर आहे ए रायरी. प्रश्न क्रमांक 91, शिवरायांनी कोणत्या तहात मुघलांना 23 किल्ले दिले होते? आणि आपले पर्याय आहेत ए पुरंदर तह, बी दिल्ली तह, सी वारणा तह, डी तोरणा तह. आणि आपले योग्य उत्तर आहे ए पुरंदर तह. प्रश्न क्रमांक 92, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचे नाव काय होते? आणि आपले पर्याय आहेत ए बाबाजी भोसले, बी मालोजी भोसले, सी संभाजी भोसले, डी शहाजी भोसले. आणि आपले योग्य उत्तर आहे बी मालोजी भोसले. प्रश्न क्रमांक 93, महाराष्ट्रातील सर्वात छोटा किल्ला कोणता आहे? आणि आपले पर्याय आहेत ए सिंधुदुर्ग, बी रामशेज, सी तुंग, डी अजिंक्यतारा. आणि आपले योग्य उत्तर आहे सी तुंग. प्रश्न क्रमांक 94, अफजल खानाला किती बायका होत्या? आणि आपले पर्याय आहेत ए 65, बी 55, सी 62, डी 68. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. आणि आपले योग्य उत्तर आहे सी 62. प्रश्न क्रमांक 95, शिवरायांनी अफजल खानाचा वध कोठे केला होता? आणि आपले पर्याय आहेत ए सिंहगड, बी प्रतापगड, सी लोहगड, डी विशालगड. तुम्हाला जर या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. आणि आपले योग्य उत्तर आहे बी प्रतापगड. प्रश्न क्रमांक 96, 1646 मध्ये शिवरायांनी सर्वप्रथम कोणत्या किल्ल्यावर अधिकार गाजवला? आणि आपले पर्याय आहेत ए शिवनेरी, बी कोंढाणा, सी तोरणा, डी रायगड. आणि आपले योग्य उत्तर आहे सी तोरणा. प्रश्न क्रमांक 97, शिवरायांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव काय ठेवले होते? आणि आपले पर्याय आहेत ए पुरंदर, बी सिंहगड, सी प्रतापगड, डी शिवनेरी. आणि आपले योग्य उत्तर आहे बी सिंहगड. प्रश्न क्रमांक 98, छत्रपती शिवाजी महाराजांना राजा ही पदवी कोणी दिली होती? आणि आपले पर्याय आहेत ए शहाजहान, बी सदाशिव, सी औरंगजेब, डी बाजीप्रभू. आणि आपले योग्य उत्तर आहे सी औरंगजेब. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. प्रश्न क्रमांक 99, शिवाजी महाराजांसारखाच दिसणारा शिवाजी महाराजांचा मावळा कोण होता? आणि आपले पर्याय आहेत ए यसाजी कंक, बी शिवा काशीद, सी हिरोजी इंदुलकर, डी जीवा महाले. आणि आपले योग्य उत्तर आहे बी शिवा काशीद. प्रश्न क्रमांक 100, राजमाता जिजाऊ यांचा जन्म कधी झाला होता? आणि आपले पर्याय आहेत ए 15 मे 1565, बी 13 मार्च 1580, सी 19 फेब्रुवारी 1630, डी 12 जानेवारी 1598. आणि आपले योग्य उत्तर आहे डी 12 जानेवारी 1598. तुम्हाला 100 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरे आली हे कमेंट करून सांगा.